कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे. त्यानंतर तिला गाळणी ठेवायची आहे. थोडंसं पाणी निथळून घ्यायचं आहे म्हणजे कापायला त्रास नको. बारीक बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. जेवढी गरज असेल तेवढंच बेसन पीठ त्यामध्ये टाकायचं आहे. जास्त टाकून नाही घ्यायचं आहे. नंतर ओवा घ्यायचा आहे, तो हातावर रगडून घ्यायचा आहे आणि मगच त्यात टाकायचं आहे. त्यानंतर तिळ टाकायचे आहे. जर तुमच्याकडे तिळ नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. मीठ टाकून घ्यायचं आहे. मिरची टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं टाकलं तरी चालेल. सगळं एक मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकदम थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे करून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकू नये. एक असा गोळा होईल इथपर्यंतच असं मळून घ्यायचं आहे. गॅसवर लिंबू टाकून घ्यायचं आहे. त्यातच पाणी टाकून घ्यायचे आणि वाफ देऊन घ्यायची. आधी गरम करून घ्यायचे आहे. मग इकडे तेल लावून घ्यायचे आहे. तेल लावून घेतल्यानंतर जे आपण कोथिंबीर वडीसाठी तयार केलेलं होतं ते सगळं त्याच्यात टाकून व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं प्रमाणात पसरवून घ्यायचं. इकडे आपली कढई प्रीहीट झालेली आहे. त्यामध्ये आपली कोथिंबीरची वडीची प्लेट ठेवायची आहे आणि परत झाकण लावून 10 ते 15 मिनटं वाट बघायची आहे. इथे कोथिंबीर वडी झालेली आहे. तिला आपण कट करून घेणार आहोत. कट करून घेतल्यानंतर तिला कशी दिसते बघू. एकदम एकसारखेपणा आलेला आहे आणि नीटनेटकेपणा पण आलेला आहे. त्यानंतर त्याला आपण आता गरम तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आपली कोथिंबीर वडी झालेली आहे तयार.